हरिओम मंडळी. काल आपण पाहिलं होतं की मन हे कर्मद्रुम अंकुर आहे. मन म्हणजे सर्व जगत आहे आणि मन हे पिशाचवत आहे. पिशाच्यासारखं आपल्या मानगुटीवर बसलेलं आहे. हा विचार काल आपण पाहिला होता. आणि म्हणून योग वासिष्ठामध्ये हे मन नष्ट करायला सांगितलेलं आहे. मनोनाश सांगितलेला आहे किंवा ज्याला आपण चित्तलय म्हणू शकतो तो सांगितलेला आहे. मग हे चित्त काढून टाकायचं किंवा नष्ट करायचं तर का करायचं, त्याचं नेमकं कारण काय, तर त्यांनी कारण आधीच सांगितलं. ते कर्मद्रुम अंकुर आहे, सर्व जगत आहे, ते पिशाच्य आहे आणि ते आपला पिच्छा सोडत नाही, म्हणून त्याला काढून टाकायचं. मग एका ठिकाणी असं ऐकण्यात आलं की आज माणसाचं मन जितक्या प्रमाणामध्ये विकसित झालेलं आहे तेवढं विकसित होण्यासाठी प्रचंड मोठा काळ जाऊ द्यावा लागला. तेव्हा माणसाच्या मनाची एवढी विकसित अवस्था माणसाला प्राप्त झाली. मग इतक्या कष्टाने हे विकसित झालेलं मन नष्ट करायचं का बरं? नष्ट करायचं म्हणजेच आम्हाला हे कळायला पाहिजे की चित्तनाश करायचा म्हणजे काय करायचं, मनोलय करायचा म्हणजे काय करायचं, हे आम्हाला नक्की समजलं पाहिजे. नेमकं काय आहे हे? तर चित्तनाश म्हणजे या चित्ताचा जो स्वभाव आहे संकल्प विकल्पात्मक, सातत्याने ते काहीतरी संकल्प करत असतं. ते सिद्ध होतील की नाही याची शंका आली की तेच आपल्याला काही विकल्प देत असतं. असा त्याचा खेळ सातत्याने चालू असतो. तर हे संकल्पना किंवा कल्पना करणं, चित्ताचं कल्पना करणं बंद करणं म्हणजे मनोलय करणं. चित्ताचा संकल्प करण्याचं वृत्ती रोखणं म्हणजे चित्तलय करणं. त्याचं कारण आहे हे चित्त असे संकल्प विकल्प का करतं? कारण ते इंद्रियांबरोबर इंद्रियांच्या विषयांकडे सातत्याने बाहेर धावत असतं. चित्ताचा हा स्वभाव आहे काय? बहिर्गामी, कायम बाहेर धावतं, विषयांकडे धावतं. आणि मग त्या विषयांचा उपभोग प्राप्त होण्यासाठी इंद्रियांसोबत ते पण संकल्प विकल्पात्मक काहीतरी पर्याय देत राहतं आणि त्याच्यातून मन अशांत होत राहतं. तर अशा या मनाचा जो बहिर्गामी स्वभाव आहे तो रोखून त्याला अंतर्मुख करणं म्हणजे चित्तनाश करणं. चित्त एक तर कोणाला सापडत नाही, ते दाखवता येत नाही, ते दिसत नाही. मग तुम्ही त्याचा नाश करणार कसा? ती काही वस्तू थोडीच आहे की घेतली आणि फेकून दिली किंवा जाळून टाकली, खड्ड्यात पुरून टाकली, असं नाही करता येत. ते एक न दिसणारं पण इंद्रिय आहे, काम करतं ते. त्याचं काम फक्त कामाची दिशा बदलणं, त्याची दिशा परिवर्तित करणं. जे बहिर्गामी आहे त्याला अंतर्मुख करणं म्हणजे चित्तनाश करणं. हे लक्षात आल्यावर मग आता आपल्याला कळेल की वसिष्ठांनी आम्हाला चित्तनाश करायचं का सांगितलं. तर त्याचं एक छान काय म्हणूया उदाहरण किंवा दृष्टांत इथे दिलाय त्यांनी, या ग्रंथामध्ये दिलेला आहे. उपशम प्रकरणामध्ये ते म्हणतात, अस्य संसार वृक्षस्य मूलम दोषांकुरास्पदम भव्य धीरेण धैर्येण प्रोद्धरेत उद्धरया धिया. संसार वृक्षाचं मूळ असणारं आणि दोषांकुराचं उत्पत्ती स्थान असणारं, दोषांचे अंकुर जिथे फुटतात असं त्याचं जे स्थान आहे, असं हे मन आहे. या मनाला प्रोद्धरेत धैर्येण
अत्यंत धैर्याने त्याला उखडून टाकलं पाहिजे किंवा छेदून टाकलं पाहिजे. कसं छेदून टाकलं पाहिजे? खालच्या श्लोकात ते सांगितलंय. मनसा एव मनः छित्त्वा कुठारेण एव पादपम. मनानीच मनाला छेदावं, त्याचा नाश करावा. कशाप्रमाणे? कुठारेण इव पादप. ज्याप्रमाणे कुऱ्हाडीने झाड तोडलं जातं. आता हे सांगण्यामध्ये एक खुबी आहे, एक खोच आहे. कुऱ्हाडचा तो दांडा असतो तो झाडाच्या लाकडापासूनच बनवलेला असतो. त्याच्यावरूनच मराठीमध्ये म्हणसुद्धा एक निर्माण झाली, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. तो दांडा कुऱ्हाडीला आहे म्हणून ते झाड तोडता येतं. नुसत्या हाताने कुऱ्हाडीने झाड नाही तोडता येत. एखादी छोटी मोठी फांदी तोडता येईल, पण झाडाचा बुंधा तोडायचा तर त्याला मागे दांडा पाहिजे. तो दांडा त्या झाडाच्याच लाकडापासून बनवलेला असतो. तर जसं झाडाच्याच फांदीचं लाकूड काढून झाड तोडता येतं, तोडलं जातं, तद्वत माणसानी मनाचा नाश मनाद्वारेच करावा. काट्यांनीच काटा काढता येतो. पायात घुसलेला बारीक काटा हा काट्याच्या टोकानेच टोकरून काढता येतो. ते उदाहरण इतक्या जुन्या ग्रंथात आपल्याला या योग वासिष्ठामध्ये सापडतं. मनसा एव मनः छित्त्वा कुठारेण एव पादपम पदम पावनम आसाद्य स्थिरो भव राघव. आणि हे सगळं केल्यानंतर पावनम पदम आसाद्य, तुला पावन पद प्राप्त करता येईल. ते प्राप्त करून तू स्थिर हो, आयुष्यामध्ये स्थिर हो. म्हणजे मनोनाश करण्याचं हे पण एक प्रयोजन आहे. माणसाला आयुष्यात स्थिर व्हायचं असेल तर मनाला शांत करणं, मनाचा उपशम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. याच प्रकरणामध्ये पुढे या मनाला वसिष्ठांनी फारच मजेशीर उपमा दिलेल्या आहेत आणि त्या बघण्यासारख्या आहेत. बघा हां, मनः सर्पः शरीरस्थः तावन मद्भयम. हा मनरूपी सर्प शरीरात आहे जोपर्यंत, तोपर्यंत भय आहे. तस्मिन उत्सारिते योगात, त्याला योगाच्या साह्याने उत्सारिते दूर केलं म्हणजे भयस्य अवसरः कुतः. मग भयाचा काही प्रश्नच येणार नाही, भीती वाटण्याचं काही कारणच उरणार नाही. हा मनरूपी सर्प देहामध्ये आहे म्हणूनच भय आहे. माणूस घाबरतो. कशामुळे? मी काल पण हा विषय मांडला होता. या मनालाच घाबरतो माणूस. जग काय म्हणेल याचा अर्थ मन काय म्हणेल. कारण आम्हाला वसिष्ठांनी सांगितलंय मन म्हणजे जग आहे. त्याच्यामुळे जेव्हा माणूस म्हणतो नको नको जग काय म्हणेल, त्याचा अर्थ हा असतो की नको नको माझं मन काय म्हणेल, माझं मन या गोष्टीला तयार नाही. चार माणसं काय म्हणतील, मन बुद्धी चित्त अहंकार, ही चार माणसं आहेत, ते काय म्हणतील, हे भय असतं माणसाच्या मनामध्ये. कुठपर्यंत? जोपर्यंत ते मन अस्तित्वात आहे, जोपर्यंत ते मन शरीरामध्ये आहे तोपर्यंत. पुढे काय म्हणतात? भ्रांती मात्र उत्थिते चित्ते. भ्रांती मात्र उत्थित चित्ते वेतालो अतिबलः अनघ. हे अनघ, हे रामा, हे चित्त जे आहे ना ते भ्रांतीमात्र उत्थित, तो एक भ्रम आहे. आणि तो कसा आहे? वेताल, हे चित्त वेताल अतिबल, अत्यंत बलवान असा वेताळ आहे हा.
सम्यक ज्ञानेन मंत्रेण, त्याच्यावर कोणता मंत्र चालेल? सम्यक ज्ञानरूपी मंत्राने. विनिपातत्याम, त्याचा विनिपात करावा. कशाने? ज्ञानरूपी मंत्राने त्याचा विनिपात करावा. देहगेहात गते चित्तक्षये बलवताम वरे, या देहरूपी घरातून चित्तक्षय झाला, त्या बलवान अशा चित्ताचा क्षय झाला. म्हणजे काय होतं? निराधिही विगतः उद्वेगः, ज्याच्यामधून उद्वेग निघून गेलेला आहे असा तू होशील. आणि नास्ति भयम तव, त्याच्यानंतर तुला कशाचंही भय असणार नाही, निर्भय होशील. म्हणजे एक पहिल्या श्लोकात मनाला सर्प म्हटलंय, दुसऱ्या श्लोकामध्ये बलवान वेताळ म्हटलंय, आणि मग तिसऱ्या श्लोकात सांगितलंय की ह्याला काढून टाक या देहरूपी गृहामधून. देहगेहात उद्गते, काढून टाक, चित्ताचा क्षय करून टाक, म्हणजे तू निर्भय होशील असं रामाला म्हटलंय त्यांनी. म्हणजेच या देहगेहातून बलवान असा हा चित्तरूपी राक्षस निघून गेल्यावर माणूस चिंतामुक्त होतो. त्याच्या मनात असणारी व्याकुळता नाहीशी होते आणि निर्भय माणूस मग कोणतीही गोष्ट उत्तम रीतीने करू शकतो. प्रत्येक गोष्टीला जर घाबरत राहिलो तर आम्हाला त्या गोष्टी करायला अडथळे येतात, त्रास होतो. मग या सगळ्या गोष्टी रामाला सांगितल्यावर वसिष्ठांनी याच प्रकरणामध्ये रामाला स्वतःचा चित्तनाशाचा अनुभव सांगितलेला आहे. मला काय अनुभव आला, स्वतः वसिष्ठांना आलेला अनुभव त्यांनी इथे रामाला सांगितलेला आहे. काय म्हणतात ते बघा. मृतम चित्तम गता तृष्णा, माझं चित्त मृत झालं, त्यामुळे काय पुढचे म्हणजे ही सगळी पुढची साखळी आहे, त्यामुळे माझ्या मनातली तृष्णा नष्ट झाली. प्रक्षीणः मोहज्वरः, मोहरूपी संताप, मोहरूपी ज्वर क्षीण झाला, अत्यंत क्षीण झाला. म्हणजे मनामधला भ्रम जवळजवळ नष्ट झाला, अतिशय क्षीण झाला. निरहंकारता जाता, आणि माझ्यामध्ये अहंकाररहित अवस्था निर्माण झाली, अहंकार माझ्यामधून निघून गेला. आणि मग जागृती अस्मिन प्रबुद्धवान, मी जागृत झालो आणि प्रबुद्धवान ज्ञानवान झालो. जागृत होऊन प्रबुद्ध झालो, ज्ञानवान झालो असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे म्हणण्याचं कारण काय, आणि हे नेमकं सर्प वेताळ असं म्हणण्याचं कारण काय? तर सर्प डंख मारतो, हा त्याचा गुणधर्म आहे. तसं हे मन संकल्परूपी ताप निर्माण करतं, आणि एकदा ते विष शरीरात भिनलं की माणसाला काहीही करता येत नाही. तद्वत या मनाचे संकल्प एकदा मनामध्ये देहामध्ये सुरू झाले, इंद्रियांमध्ये ते भिनले की इंद्रियांना त्यांच्या विषयांशिवाय दुसरं काही सुचत नाही, बधीर होऊन जातात ते. तद्वत म्हणून त्या मनाचा नाश करायला सांगितलेला आहे. दुसरं त्यांनी आपल्याला म्हणलं होतं की वेताळ. हा वेताळ काय आहे? तो मानगुटीवर बसतो, तो तुमचा पिच्छा सोडत नाही. तद्वत हे चित्त, हे मन तुमचा पिच्छा सोडत नाही. जोपर्यंत त्याच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तो तुमचा पिच्छा पुरवत राहतो. मग त्याला मंत्र टाका म्हणतात. असं म्हणतात की हे वेताळ पिशाच्च वगैरे मंत्रांनी निघून जातात. मग कोणता मंत्र टाका? ज्ञानाचा मंत्र टाका. म्हणजेच या चित्ताला काबूत आणा आणि ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे ते निघून जाईल. आणि हा जो वेताळ आहे
तो कसा आहे? अतिबलवान आहे, प्रबळ आहे, प्रबळ. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये याची स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगितलेली आहेत. त्यामध्ये हे मन किती बलवान आहे हे आलेलं आहे. योग्य रीतीने साधना करत असणाऱ्या माणसाला वैराग्य जरी प्राप्त झालं तरी जशी वाऱ्याने नौका पाण्यामध्ये खेचून आणावी तसं ते मन इंद्रियांना पुन्हा विषयांकडे खेचून आणतं. म्हणजे वैराग्य निर्माण झाल्यावर चित्त शांत बसतं असं मुळीच नाही, ते अत्यंत बलवान आहे. आणि मग हा जो बलवान असतो तो काय करतो? जिसकी लाठी उसकी भैंस. तो स्वतःचं बल त्या इंद्रियांच्या विषयांवर सातत्याने चालवतो. म्हणून त्याला ज्ञानरूपी मंत्राने पुढे एक शब्द त्यांनी वापरलाय, प्रसभम. प्रसभ या शब्दाचा अर्थ आहे जबरदस्तीने, प्रयत्नपूर्वक, अत्यंत प्रयत्नपूर्वक या बलाला क्षीण केलं पाहिजे, बल त्याचं काढून टाकलं पाहिजे. आणि ते केलं की मग आपोआप चित्त मृत होतं, तृष्णा निघून जाते. तृष्णा आजकालच्या युवकांना मला हे मुद्दाम सांगायचं आहे, या तृष्णेच्या आहारी जाऊ नका. तो सुद्धा एक मनाचाच खेळ आहे. आपलं चित्त एका ठिकाणी स्थिर होत नाही. आज ही कंपनी, उद्या ती कंपनी, इथे जास्त पॅकेज आहे, तिथे त्याच्यापेक्षा जास्त पॅकेज आहे, असं करत ही भ्रमरवृत्ती सोडून द्यावी. या फुलावरून त्या फुलावर किती फिरणार? एक पहिली गोष्ट, दमछाक होते त्याच्यात. दुसरी गोष्ट, जिथे जास्त पॅकेज तुम्हाला आहे तिथे तुम्हाला जास्त कष्ट पण करावे लागतात. आणि आपल्या शरीराची, म्हणजे प्रत्येक व्यक्तीची शरीराची कष्ट करण्याची एक विशिष्ट क्षमता असते. त्या क्षमतेच्या पुढे तो कोणत्याच प्रकारचे कष्ट करू शकत नाही. बौद्धिक, शारीरिक, भावनिक, मानसिक. त्याच्यामुळे या शरीराचा, भावनांचा, मनाचा, विचारांचा किती कस लावायचा हे ठरवता येणं, हे ठरवता आलं पाहिजे. याच्या पलीकडे जर तुमची तृष्णा जात असेल तर ती तुमचा घास घेणार हे नक्की. आणि ते आपण बघतोय. अगदी तरुण वयात मुलांना नको ते आजार होत आहेत. म्हणजे जे तरुण वयात व्हायला नको असे आजार अत्यंत तरुण वयामध्ये तरुणांना होत आहेत. त्याचं कारण आहे ही तृष्णा. आमची तहान शमतच नाही. आज आम्हाला हे मिळालं, उद्या ते पाहिजे, उद्या ते पाहिजे, उद्या ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. अरे किती पाहिजे? जगण्यासाठी काही गरज नाही एवढ्या सगळ्याची. त्याच्यामुळे जर आपण चित्त शमन केलं, चित्त नाश केला, तर गता तृष्णा प्रक्षीणो मोहज्वर. हा मोहरूपी ज्वर, मोहरूपी संताप क्षीण होऊन जातो, निर्बल होतो. क्षीण होतो म्हणजे निर्बल होतो, त्याचा जोर चालत नाही. म्हणजेच काय, जे सत्य आहे त्याला सत्य मानण्याची तयारी होते. जे असत्य आहे म्हणजे मिथ्या आहे ते मिथ्या मानण्याची तयारी होते. आणि जेव्हा हे मानायला माणूस तयार होतो तेव्हा त्याचा मोहज्वर क्षीण होतो. म्हणजे त्याला हे कळतं की अरे मी हे जग जे सगळं मानतो हे मिथ्या आहे, प्रत्येही बदलणारं आहे, प्रत्येही नश्वर आहे, प्रत्येक क्षणाला एखादी गोष्ट आपल्या मूळ स्वरूपापासून बदलून दुसऱ्या स्वरूपामध्ये जाते आहे. हे मी मान्य केलं की मग आपोआप हा मोहज्वर क्षीण होतो, निरहंकारता निर्माण होते. हा अहंकार माणसाला जागोजागी खाली मान घालायला लावतो. थोडा आपण विचार आपल्या पण आयुष्याच्या संदर्भात केला तर आपल्या लक्षात येतं की अरे अमुक एका ठिकाणी मला यश आलं नाही कारण
तिथे माझाच अहंकार आडवा आला. मोडेन पण वाकणार नाही अहंकार. मग तो समोरचा म्हणतो मोड बाबा, नाही वाकत तर नको वाकू, तुला मोडायचं तर मोडून जा. हा अहंकार एकदा निघून गेला की मग माणसाचं चित्त जागृत होतं, म्हणजे अंतर्मुख होतं. आणि ते अंतर्मुख झालं की तो माणूस प्रबुद्धवान होतो, म्हणजे ज्ञानवान होतो. आत्मदीप त्याचा जागृत होतो. आणि त्याच्यासाठी मनोनाश या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. मग जेव्हा असं माणूस ज्ञानवान होतो तेव्हा काय होतं, तर याच्यासाठी शंकराचार्यांनी रचलेलं आत्मषटक आठवा. तशी अवस्था माणसाची होते. मनोबुद्धी हंकार चित्तानि नाहम. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी चित्त नाही. हे एकदा नक्की झालं, नक्की केलं माणसाने, म्हणजे ही अंतःकरण चतुष्टय शांत झाली, उपशम झाली, बहिर्गामी होती ती अंतर्मुख झाली की काय होतं, तर माणूस ज्ञानवान होतो. आणि मग तो पुन्हा म्हणतो, काय म्हणतो, न श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे. मी श्रोत्र नाही, मी जिव्हा नाही, मी घ्राण नाही, मी नेत्र नाही, मी त्वक नाही, म्हणजेच पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे मी नाही, हा त्याचा निश्चय होतो. जो आत्तापर्यंत त्याला तो भास होता, अध्यास होता की हे मन बुद्धी अहंकार आणि हे 10 जे इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, तो म्हणजे मी आहे, हा त्याचा अहंकार तिथे नाहीसा होतो. आणि काय होतं, न च व्योम भूमी न तेजो न वायू. ही पंचमहाभूतं जी आहेत, ज्यांचं पंचीकरण होऊन हा देह निर्माण झालेला आहे, तो मी नाही. मग मी काय आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अशी त्याची मनाची भूमिका स्थिर होते. चिदानंद रूप, चित आनंद रूप असा मी केवळ शिव आहे आणि केवळ शिवच आहे, अशी एकदा भूमिका निर्माण झाली, अशी एकदा मनाची धारणा झाली की मग आत्मदीप प्रज्वलित होतो आणि तो माणूस ज्ञानवान होतो. मग ही अवस्था येण्यासाठी मनोबुद्धी हंकार चित्तानि नाहम न श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न व्योम भूमिर न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी, रामाला ही अवस्था प्राप्त व्हावी म्हणून आधी चित्त म्हणजे काय, चित्तनाश कसा करायचा, तो का करायचा, आणि स्वतः त्यांनी तो चित्तनाश झाल्यानंतर काय स्वतः अनुभवलं, आपला स्वतःचा अनुभवसुद्धा त्यांनी इथे ग्रथित करून ठेवलेला आहे. असं आहे, गुरुलाच जर अनुभूती नसेल तर तो शिष्याला अनुभूती काय देणार, हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे अनुभूती संपन्न गुरु रामाला लाभलेले आहेत आणि त्यांनी नुसतंच बोलघेवडेपणाने सांगितलं नाही की रामा तू मनाचा नाश कर, मग तू स्थिर हो, मग तू असं कर, मग तू तसं कर, असं नाही सांगितलं. त्याची संपूर्ण अनुभूती पहिल्यांदा वसिष्ठांनी घेतली स्वतः आणि मग रामाला ती कथन केली. आणि म्हणून पूर्ण त्यांचं सांगून झाल्यावर त्यांनी इथे स्वतःचा अनुभव पण सांगितला. मृतं चित्तं गता तृष्णा प्रक्षीणो मोहज्वरः निरहंकारता जाता जाग्रत्यस्मिन् प्रबुद्धवान. आता मी जागा झालो आहे आणि प्रबुद्धवान झालो आहे, म्हणजे ज्ञानवान झालो आहे, तसा तूही हो, अशी इच्छा पुढे त्यांनी प्रकट केलेली आहे. तेव्हा मनोनाश हा योगामध्ये केवळ एवढ्याचसाठी आलेला आहे की मनोनाश झाल्याशिवाय तृष्णा क्षीण होत नाही, मोहज्वर निघून जात नाही,
आणि अहंकारसुद्धा नष्ट होत नाही. जोपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत ज्ञानापर्यंत पोहोचता येत नाही. ज्ञान आपल्यापासून पुढे पुढे जात राहतं, आपण त्याच्या मागे मागे पळत राहतो, कारण तोपर्यंत तो मार्ग मोकळा होत नाही, कारण तो मार्ग चित्ताच्या साह्यानेच आपल्याला मिळवायचा असतो. म्हणून चित्ताचा नाश चित्ताद्वारेच करायला त्यांनी सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे कुऱ्हाडीचा दांडा कुऱ्हाडीला लावल्याशिवाय झाड तोडता येत नाही, त्याप्रमाणे या मनाचा नाश केल्याशिवाय या मनाच्या माध्यमातूनच ज्ञानापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. हा एक छान विचार वसिष्ठांनी या वासिष्ठ योगामध्ये सगळ्या साधकांसाठी सांगितलेलं आहे. आता ही अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर मग पुढे काय ते क्रमाने आपण आता उद्या बघणार आहोत. पुढे आहे या मनोनाशानंतर काय निर्माण होतं, तर माणसामध्ये समत्व निर्माण होतं असं त्यांनी सांगितलं आहे. मग आता हे समत्व काय आहे, ते कसं निर्माण होतं आणि त्याची योगशास्त्रामध्ये काय महती आहे हे आपण उद्याच्या भागात पाहू. आज आपण इथेच थांबू. हरिओम.